नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत रेंट पेमेंटवर टीडीएस कधी कपात करायचा। जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले आणि एचआरए सुद्धा क्लेम केलाय परंतु रेंट पेमेंटवर टीडीएस कपात केला नाही तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते। होय मित्रांनो, इन्कम टॅक्सची नोटीस यासाठी येऊ शकते कारण इन्कम टॅक्स प्रोव्हिजन मध्ये काही चेंजेस झाले ज्यानुसार तुम्हाला टीडीएस कपात करणं कंपल्सरी आहे। तुम्ही जेव्हा रेंटचं पेमेंट करता लँडलॉर्डला तेव्हा टीडीएस कट करून ते केलं पाहिजे। तर याच्या रिलेटेड प्रोव्हिजन कोणते आहे आणि कधी कपात करायला पाहिजे हे या व्हिडिओतून आपण समजून घेऊया। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की तुम्हाला माहिती आहे, एचआरए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स। एचआरए तुम्ही क्लेम करू शकता। एचआरए क्लेम केलं की तुमची इन्कम टॅक्सची लायबिलिटी रिड्यूस होते, म्हणजे कमी होते। परंतु हे करत असताना काही इन्कम टॅक्सचे सेक्शन्स लक्षात घेणं खूप कंपल्सरी आहे। हे करताना तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन सुद्धा जवळ ठेवावे लागते। जी प्रोव्हिजन आपण डिस्कस केली की 194 IB हा सेक्शन अप्लिकेबल होतो जर तुम्ही मंथली रेंट 50,000 रुपयाच्या वर पेमेंट करत असाल इंडियन लँडलॉर्डला। त्या केसमध्ये या सेक्शनच्या अंडर तुम्हाला 2% चा टीडीएस कपात करणं कंपल्सरी आहे। थ्रेशोल्ड लिमिट म्हणजेच अशी लिमिट मंथली जिच्या वर जर रेंट पेमेंट केलं तर टीडीएस अप्लिकेबल होतो आणि ती लिमिट आहे 50,000 ची। जरी एका महिन्यासाठी जरी तुम्ही 50,000 च्या वर पेमेंट केलं तरी सुद्धा तुम्हाला 2% चा टीडीएस कपात करावा लागेल। सेक्शन 194 IB रेंटल पेमेंट्स वर अप्लिकेबल होतो। जसं की आपण डिस्कस केलं 50,000 रुपये मंथली जर वर रेंट पेमेंट केलं तर हा अप्लिकेबल होतो आणि जर तुम्ही नॉन कंप्लायन्स केला तर त्या केसमध्ये आणि एचआरए जर क्लेम केलं असेल तुम्हाला इन्कम टॅक्स कडून नोटीस येऊ शकते आणि नोटीस आल्यावर तुम्हाला पेनॉल्टी ही सुद्धा अप्लिकेबल होऊ शकते। तर मेनली काय आहे मित्रांनो, 50,000 ची लिमिट ही लक्षात ठेवायची आहे आणि जर नोटीस आली तर तुम्ही काय करू शकता किंवा तुमच्या लक्षात आलंय आपण पेमेंट हे 50,000 च्या वर केलंय परंतु टीडीएस कपात केली नाही तर तुम्ही या केसमध्ये अपडेटेड रिटर्न सुद्धा फाईल करू शकता। जर ड्यू डेट तुमच्या केसमध्ये झाली नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तर तुम्ही अपडेटेड रिटर्न फाईल करू शकता, जेणेकरून तुम्हाला नोटीस येण्याचे चान्सेस कमी होऊन जातील आणि ऍडिशनल पेनॉल्टी जी अप्लिकेबल होणार असेल ती कमी लागेल। कोणत्या कंप्लायन्स करण्यासाठी सगळ्यात पहिले चेक करायचं 50,000 च्या वर जर पेमेंट गेलं असेल कुठल्याही महिन्यात 12 महिन्यापैकी फायनान्शियल इयर मध्ये चेक करायचंय तर 2% टीडीएस कट करायचंय तुम्हाला। ते कट करून गव्हर्नमेंटला पे करायचं आहे। मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स काय, 50,000 हे लक्षात ठेवायचंय, त्यानंतर 2% टीडीएस आणि डॉक्युमेंटेशन रेडी ठेवायचे आहे। कारण तुम्ही हे एचआरए इन्कम टॅक्स मध्ये क्लेम करणार आहात किंवा क्लेम केलं असेल आणि जर तुम्हाला इन्क्वायरी आली किंवा तुम्हाला डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करा असं सांगितलं किंवा नोटीस आली तर तुम्ही डॉक्युमेंटेशन नुसार ते प्रूव्ह करू शकता की आय हॅव कंप्लाइड विथ द ऑल द सेक्शन्स ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट। हे होतं सेक्शन 194 IB जे की रिलेटेड आहे एचआरए एज वेल एज हाऊस रेंट पेमेंटची। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।